शेतकऱ्यांची ही कंप्लेंट असते की आपल्या चिक्कूचं झाड वाढत का नाही, चिक्कूच्या झाडाची वाढ जी असते ती नॉर्मल हळूहळू का होते, एवढं चांगल्या पद्धतीने चिक्कूचं झाड वाढत नाही. त्याबद्दलची मी माहिती मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्याकडून कोणत्या चुका होतात जेणेकरून तुमचं झाड वाढत नाही जास्त प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीची वाढ न झाल्यामुळे तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि झाड लावल्यामुळे तुम्हाला त्याच्यातून का उत्पन्न मिळत नाही, तुम्ही चुका कोणत्या करता हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो हे बघू शकता, हे चिक्कूचं झाड आहे आपल्या पाठीमागं. ही काली पत्ती व्हरायटी आहे. लहान लहान चिक्कू सुद्धा लागलेले आहेत. झाडामध्ये कोणतीही चूक नाहीये, पण ही पानं जी तुम्ही बघू शकता, ही पानं अशी पिवळसर का पडायला लागलेली आहेत. ही पानांना असा गडद हिरवा रंग नाहीये, पिवळसर पडतायत. बऱ्याच ठिकाणी पानं आहेत अशा पद्धतीची बघू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे, हे कमीत कमी 4 ते 5 वर्ष झालेले आहेत हे झाड लावून, पण याची वाढ तुम्ही बघू शकता 2 ते 3 वर्षाच्या झाडा एवढी वाढ आहे. तर इथे सर्वात मोठी चूक झालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता, ही जे खाली आहे हा त्याचा रूट स्टॉक आहे मित्रांनो. याला खिरणी म्हटलं जातं. चिक्कूचं जे बी असतं ते चिक्कूचं बी उगवत नाही मित्रांनो, त्यामुळे हा नॅचरल म्हणजे रानटी रूट स्टॉक असतो, चिक्कूसाठी वापरला जातो. याला खिरणी म्हटलं जातं मित्रांनो. हे डोंगर विभागामध्ये उगवतं याचं आणि चिक्कूच्या पेशी एकसारख्या असतात, त्यामुळे त्यांच्यात एकसारख्या पेशी असल्यामुळं दोघांचं कलम सक्सेस होतं आणि याची वाढ ही चिक्कूच्या वर झाडाला लागते. बिया चिक्कूच्या जास्त प्रमाणात उगवत नाहीत त्यामुळे. पण मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे, यांचा रूट स्टॉक जगलेला आहे पूर्णपणे. हे बघू शकता याची वाढ किती प्रमाणात आहे, 1 2 3 4 5 6 7 8 हे एवढ्या प्रमाणात रूट स्टॉक जगलेला आहे आणि याचा काही उपयोग नाही. याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे काढून टाकणं, वेळच्या वेळी ह्याला मारून टाकणं किंवा खोलवर गाडणं महत्वाचं होतं मित्रांनो. आणि इथं या ठिकाणी ही चूक मोठी झाल्यामुळं या झाडाची वाढ थांबलेली आहे. संपूर्ण झाडाला जाणारा अन्नरस हे झाड शोषून घेतं, कारण हे जंगली रूट असल्यामुळे याला जास्त प्रमाणात अन्नरस लागतो, जास्त ओढून घेतं ते. त्यामुळे या आपल्या चिक्कूच्या झाडाला कमी प्रमाणात जातं आणि हे जास्त प्रमाणात ओढतंय मित्रांनो. तर तुमच्याही सुद्धा प्लॉटवर जर तुमचं चिक्कूचं झाड वाढत नसेल तर त्याची कारणे शोधत असाल तर 100% तुमच्या झाडाच्या बुंद्यामध्ये अशा पद्धतीनं बघू शकता रूटस्टॉक वाढला असेल तर तो काढून टाकण्याचा मित्रांनो प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. त्याचबरोबर दुसऱ्या काही त्रुटी असतील, जर तुमच्या झाडाला तशा पद्धतीचा रूटस्टॉक जगलेला नसेल तरी सुद्धा वाढ होत नसेल तर तुम्ही मित्रांनो त्या जमिनीमध्ये चिक्कूच्या झाडांची मुळं खोलवर जातात. त्या जमिनीमध्ये तुम्हाला पाण्याचा दाब दिला पाहिजे. पाण्याचा ताण दिल्यानंतर मुळांना जी बुरशी लागलेली असते ती बुरशी थांबते. त्याचबरोबर आपल्याला फवारण्या आणि खतं सुद्धा तुमच्या पिकाला घालणं महत्वाचं आहे. जर तुमचं झाड 3 ते 4 वर्षाचं असेल तर साधारणपणे तुमच्या चिक्कूच्या झाडाला तुम्ही 30 ते 40 किलो शेणखत, त्याचबरोबर 1 किलोग्रॅम पर्यंत युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 1 किलोग्रॅम पर्यंत आणि 300 ते 400 ग्रॅम पोटॅश अशा पद्धतीनं खतांची मात्रा चर काढून जर सभोवती दिली तर चांगल्या पद्धतीनं तुमच्या झाडाची वाढ होणार आहे मित्रांनो. आणि वरून तुम्ही कॅल्शियम नायट्रेट किंवा 19-19 ची फवारणी सुद्धा दिली तर अशा पद्धतीनं जी पिवळी पानं पडलेली असतात तुमच्या झाडाची, ती पिवळी पानं तुमची त्या झाडाचे काळोखी येण्यासाठी त्या पानांना मदत होईल मित्रांनो. तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.